या आठवड्यामध्ये रिलीज झालेले जे मराठी मूव्हीज आहेत, याने देखील काही खूप विशेष कमाई जी आहे ती केलेली नाही. सर्वात पहिले अशी ही जमवाजमी या मूव्हीचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन कमाई सांगायला गेलं, तर 6 दिवस या मूव्हीने या चित्रपटाने कंप्लीट केलेले आहेत आणि 6 दिवसामध्ये टोटल नेटमध्ये या चित्रपटाची कमाई 67 लाख रुपये झालेली आहे. नेटमध्ये 67 लाख रुपये या चित्रपटाने कमवलेले आहेत, तर टोटल वर्ल्ड वाईड क्रॉस कलेक्शन 76 लाख रुपये या चित्रपटाचं झालेलं आहे. आणि जशा प्रकारचा रिस्पॉन्स या चित्रपटाला चालू आहे, त्यावरतून तरी हा चित्रपट कन्फर्म फ्लॉप होऊ शकतो असे चान्सेस आहेत. नक्कीच जर या चित्रपटाचं जर असाच सतत रिस्पॉन्स भेटत राहिला, 1-2 महिने चालला, तर बजेट तर नक्की रिकवर करू शकेल, जे की 2 कोटी रुपये बजेट आहे, परंतु हिट होण्याचे चान्सेस तर कमीच आहेत. संचनील या वेबसाईटवरून मी सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती सांगत आहे. त्यानंतर आता दुसरा चित्रपट जर सांगायला गेलं तर जय भीम पॅन्थर नावाचा मूव्ही रिलीज झाला होता बघा. त्यानेही एकदम बेकार कमाई जी आहे ती केलेली आहे. बेकार काय म्हणत आहे मी, तर कारण की या चित्रपटाची टोटल कमाई 5 दिवसामध्ये 26 लाख रुपये झालेली आहे आणि प्रत्येक हेच कलेक्शन इंडिया क्रॉसवरती 30 लाखांच्या घरात गेलेलं आहे. त्यामुळे हा देखील मूव्ही नक्कीच फ्लॉप जे आहे ते ठरणार आहे. या सर्वांमध्ये एकदम उत्तम आणि सगळ्यात भारी कमाई जर सांगायला गेलं तर एक मराठी चित्रपट होता बघा, ज्याने करून दाखवले, ज्याला की तोडच नाही मी असं म्हणेल. चित्रपटाचं नाव होतं इन्स्टिट्यूट ऑफ पॅवेटॉलॉजी म्हणून आणि या चित्रपटाने आपल्या जवळपास 5 दिवसामध्ये 4 लाखांची कमाई जी आहे ते केलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट तर गगनचुंबी कमाई करत आहे असं आपण म्हणू शकतो. तुमचं मत हे नक्की या चित्रपटाबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही या तिन्ही चित्रपटापैकी या तिन्ही मूव्हीजपैकी कोणता मूव्ही बघितलेला आहे, कोणता नाही. थँक्यू.